ह्या आहेत माझ्या छोट्या सासूबाई आणि आईंचं आणि त्यांचं चाललं होतं वाळवण करायचं काम. तर आईंला चुलीचा धूर घ्यायचा नाही, त्याच्यामुळे नानींनी शिजवून दिलं. आणि इकडं कोणाचं काय तर कोणाचं काय, कामावरनं भांडणं चालले होते. मी भांडी घासते, तू पाणी भर. म्हटलं असो, तेवढंच मला हातभार लागेल, तर तुमचं चालूच राहू द्या म्हटले. आणि इकडं येऊन बघितलं तर इकडं कालच्या सारखंच अर्धवट आलं होतं. तर मला कालसुद्धा करायचं होतं, तर मला बोलवत होत्या, पण मी माझं अर्ध काम भाकरीचं चाललेलं होतं, त्याच्यामुळे मी काय भाकरी ठेवून जाऊ शकत नव्हते. तर मनीमाऊचा दादासुद्धा माझ्यासारखंच इथं मध्ये मध्येच करायला आलेलं आहे, तर त्याने पण एक केलं. आणि मी म्हटले मला पण करून बघायचे, कारण मी कधी केलेलं पण नाही आहे आणि बघितलेलं पण नाही आहे. तर इथं एकाच साच्याचं केलं, तर माझ्याकडनं थोडंसं वाकडं तिकडं झालं, मी पहिल्यांदाच करत होते त्याच्यामुळं. तर ह्या दोघी जाव आहेत ना, अशा एकमेकींना मदत करून सगळी कामं करतात ना, त्याच्यामुळे त्यांचं कामं पटपट होतात. तर एकाने करण्यात आणि दोघांनी करण्यात खूप फरक असतो. तर काल नानींचं केलं आणि आज आमचं करत होत्या. तर त्यानंतर मग म्हटलं वाळत घालावं, तर वाळत घालायला वरती उचलून ठेवायचं होतं, कारण माती वगैरे उडते म्हणून. आणि वाळत घातलं नाही, एका तासाभरात इतका जोराचा पाऊस आला, तर सगळं आतमध्ये घेतलं होतं. आणि ह्या मुलांना काय, हे पहिल्या पावसाचा मस्त त्यांनी सुद्धा आनंद घेतला. तर छान असे खेळत होते पावसामध्ये. आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजले होते, तर असं वाटत होतं 6 वाजले होते. तर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला होता, कारण मनीमाऊचे बाबा येणार होते. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. धन्यवाद, बाय.